गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण आजच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत या चालू घडामोडी आपण बघणार आहोत आणि त्या व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घ्या। बघा, प्रश्न पहिला काय आहे, डायोगो जेटा या नावाचा एक खेळाडू आहे, प्लेयर आहे आणि हा जो प्लेयर आहे हा फुटबॉल या खेळाचा प्लेयर आहे, लक्षात राहू द्या। ठीक आहे, तर हा जो खेळाडू आहे हा खेळाडू या खेळाडूचं निधन झालेलं आहे आणि हा खेळाडू वयाच्या 28व्या वर्षी मरण पावलेला आहे किंवा निधन झालेलं आहे। तर ते कोणत्या देशामध्ये झालेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे निधन, तर ते स्पेन मध्ये झालेलं आहे आणि पोर्तुगीज हे जे आहे तो त्याचा स्वतःचा देश आहे, त्याला तुम्ही पोर्तुगाल असं म्हणताय, स्वतःचा देश। तिथे तो पोर्ते या राज्यामध्ये तो राहतो किंवा तिथला तो रहिवासी होता आणि त्याचं आता निधन झालेलं आहे, कार ऍक्सिडेंट मध्ये निधन झालेलं आहे, लक्षात राहू द्या। आता आपण पुढे जाऊयात। सेकंड बघा, 2025 मध्ये भारताच्या एनर्जी स्टॉक टास्क फोर्स साठी मुख्य सल्लागार म्हणून निवड झालेली व्यक्ती कोणती आहे ती सांगायचे, चीफ मेंटॉर म्हणून। ओके, तर ते कोण आहेत, तर नंदन नीलकेनी या आहेत, त्यांची निवड झालेली आहे। नंतरचा प्रश्न, अमेरिका पार्टी ही एक न्यू पार्टी आहे आणि ही जी न्यू पार्टी आहे ती कुठल्या देशामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे, शब्दावरून लक्षात ठेवा, ती अमेरिकेमध्ये स्थापन करण्यात आलेली। प्रश्न असा येईल तुम्हाला की अमेरिका पार्टी ही जी आहे ती कुणी स्थापन केली किंवा कुणी तयार केलेली आहे, तर ते इलॉन मस्क यांनी तयार केलेले आहे। तर डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांची वैचारिक जी काय लढाई आहे ती पाठीमागे बऱ्याच दिवसापासून आपण पाहत आहोत आणि या वादामधून ही पार्टी निदर्शनास येत आहे किंवा नवीन तयार होताना तुमच्या लक्षात येईल। आणि यामध्ये असं झालं मित्रांनो की ही जी पार्टी आहे ज्या दिवशी ही तयार करण्याची घोषणा केली त्या दिवसापासून ट्रम्पने असं म्हटलं, टीका केली त्या पार्टीवरती की हे कुठेतरी गटबाजीचं राजकारण आहे किंवा फुटीरतावादी मार्ग तुमच्या निदर्शनास येईल असं ते म्हटले। आणि अमेरिकेमध्ये ऑलरेडी दोन पक्ष हे खूप सक्रिय आहेत, त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्ष आहे आणि डेमोक्रॅटिक पक्ष आहे आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आहेत आणि डेमोक्रॅटिक पार्टीचे हे जे होते पाठीमागचे जे राष्ट्राध्यक्ष होते जो बायडन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे होते आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे नेहमी लक्षात राहू द्या। आता आपण पुढे जाऊयात, नंतरचा मुद्दा बघा काय आहे, तर बघा त्यानंतरचा प्रश्न, जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक म्हणून कोणाची ओळख झालेली आहे किंवा कोणाला ओळख कशी मिळालेली आहे, ती व्यक्ती कोण आहे ते सांगायचंय। तर ती व्यक्ती आहे तेजबीर सिंग अशी ती व्यक्ती, हा तो मुलगाच आहे, तरुण म्हटलाय इथे आणि तो फक्त 6 वर्षाचा मुलगा आहे, बघा विचारात घ्या, आणि तो जगामध्ये सर्वात तरुण गिर्यारोहक असा ठरलेला आहे आणि त्याने अमेरिकेमधील किंवा युरोप खंडामधील म्हणून कोणतं त्याने शिखर सर केलेलं आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा, ठीक आहे। ओके, चला पुढे जाऊयात आपण। नंतरचा मुद्दा, FIFA च्या ही एक इन्स्टिट्यूट आहे, एक ऑर्गनायझेशन आहे ज्याला आपण इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फुटबॉल असोसिएशन असं म्हणू। ही जी संस्था आहे या संस्थेच्या फुटबॉल फॉर स्कूल्स ही एक त्यांची स्कीम आहे आणि फुटबॉल फॉर स्कूल्स या कार्यक्रमाचे सध्या 2025 मध्ये, ठीक आहे, जुलै महिन्यामध्ये म्हणजे आत्ताच्या महिन्यामध्ये जुलै 2025 मध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे। ते उद्घाटनाचं तुम्हाला ठिकाण सांगायचं आहे, तर ते कोलकाता ठिकाण आहे आणि मित्रांनो कोलकाता या ठिकाणी काय करण्यात आहे, एक म्हणजे जी सैनिकी शाळा आहे, स्कूल आहे, त्या शाळेमध्ये हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि फुटबॉल फॉर स्कूल्स म्हणायलंय, म्हणजे शाळेतील जे मुलं आहेत त्या मुलांना फुटबॉल हा खेळ खेळता यावा, त्यांना त्या फुटबॉलच्या खेळामधून कुठेतरी त्यांना प्रतिसाद मिळावा, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी या खेळाच्या माध्यमातून टार्गेट ठेवलंय आणि त्या शाळेमध्ये जवळपास ते 349 फुटबॉल वाटप करणार आहेत आणि संपूर्ण भारताचा विचार केला तर 10 लाख फुटबॉल ते असे मोफत वाटप करणार आहेत आणि 10 लाख फुटबॉल हे कोणत्या स्कीमच्या माध्यमातून, फुटबॉल फॉर स्कूल्स या माध्यमातून ते वाटप करणार आहेत, लक्षात राहू द्या। आता नंतरचा मुद्दा बघा,
की या ठिकाणी आपल्याला काय करण्यात आलेलं आहे की ही जी फुटबॉल जी स्कीम आहे, ही स्कीम जी आहे ती या संस्थेच्या माध्यमातून राबवलेली तुम्हाला दिसून येईल, हे कायम लक्षात राहू द्या। आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करत आहोत की या सिरीज मध्ये चालू घडामोडीच्या अत्यंत महत्त्वाचे मोजके प्रश्न आपण तुम्हाला नेहमी घेऊन येत आहोत आणि हे प्रश्न तुम्हाला 10 ते 12 मिनिटं फक्त ऐकायचे आहेत। ओके, आणि हे तुमच्या परीक्षेसाठी खूप गरजेचे आहेत। मग सर्वांनी अभ्यास करा आणि स्वतःची काळजी घ्या। ठीक आहे, धन्यवाद।